दादानी ऐकणार नाही, मी जाणार नाही. म्हणजे आता तू माझं ऐकणार नाही? नाही ऐकणार आहे. शेवटचा निर्णय. शेवटचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं ना, हा माझा शेवटचा निर्णय आहे. का? त्यांच्याविषयी तुझ्या मनात जेवढा पुरतं का? ती माझी आई आहे, मी सोबत नाही म्हणजे नाही. हा तुझा शेवटचा निर्णय. हो या. आता तू माझा ऐकणार नाही. सोन्यासारख्या संसाराचा वाटोळा करायला निघाला का? माय पाहिलं तुमच्यामुळे काही त्रास असेल तर तसं सांगा, निघून जातो आम्ही. येतो नाही आई, तुमच्यामुळे काही त्रास नाहीये. हीच माऊली आहे ना, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, तुम्हाला जन्माला घातलं. ही चूक झाली का तिची? आणि आज हिला सोबत न्यायला तुम्हाला लाज वाटते? हो, लाज वाटते मला. लाज वाटते मला की हे लोक काय म्हणतील म्हणून. आता बघ ना, बघ त्यांचं वागणं बघ, त्यांचं बोलणं बघ, त्यांचे कपडे बघ. बघ माझ्या मित्रांसमोर यांना घेऊन जाणं गरजेचं वाटत नाही. माझी नाचक्की करून घ्यायची नाहीये. संपला विषय. अंकुश, पुरबाद आपलं गाठोड ह्याच्या आज निघाले पाहिजे आपल्याला. सलमा बाय, हो तुला किती दिवसाचा सांगत होतो. बाय बरं, मला ह्या सच्याचं वाटणं बरोबर दिसत नाही, पण तू बाय ऐकतच नव्हती. पाहिलं ह्या नालायक पोराने का टाकलं आपल्या पत्रात आज? मला नालायक म्हणायची तुझी हिंमत कशी झाली रे? तुझ्या आता विटाभट्टीच्या कामावर अवलंबून नाहीये. अरे इंजिनियर आहे मी, इंजिनियर. अरे पैशाने वाटेल ते वस्तू विकत घेऊ शकतोय. पैशाने वाटेल ते वस्तू. सच्या, स्वतःवर एवढं गर्व करू नको. अरे पैशानं परिस्थितीनं भल्या रस्त्याला लावलेला आहे. तू माझ्या खेळची मुली आहे. पण करतो तू. अरे तू जेव्हा लहान होता ना, तेव्हा माय तुला मायाजवळ ठेवून कामाला जात होती. मी उपाशी मोठी झोपत होतो, मी उपाशी राहत होतो, पण माझ्या ताट माझ्या जेवण मी तुला देत होतो. विसरला काय? उपकार नाही केलास. जे तुझं कर्तव्य होतं ते पार पडलंस. आणि काय म्हणालास तू? स्वतः उपाशी राहून तू मला जेवण चालत होतास. मला जेवण चालत होतास ना? जेवणाचे पैसे किती झाले? इथं प्रश्न पैशाचा नाही आहे. इथं प्रश्न आहे माणसाच्या माणुसकीचा. जेव्हापासून तुझ्याजवळ हा पैसा आला आहे ना सच्या, तेव्हापासून आपल्या लोकांना विसरला आहे तू. त्याची किंमत विसरला आहे तू. डोक्यावर घेऊन चुका त्याची काही गरज नाही आहे. कारण थोड्या वेळा पहिले ते आपल्या नात्यातले सारे संबंध तोडून टाकले. माझा अपमान करतो, माझ्या मायेचा अपमान करतो तू. पण माझ्या मायला मी ह्या अपमानात राहू देणार नाही. मी कष्ट करत, मेहनत करत, काय बी करत, पण सुखात ठेवा माझ्या मायला. मी सुखात ठेवा. अरे मग जा ना, जा घेऊन जा तिला इथून. जा, त्याची काही गरज नाही आहे. आपल्यासाठी कसं होतं? तो किती केलं आमच्यासाठी बाय. स्वतः उपाशी मोठी झोपत होती तू. आम्हाला कधी उपाशी मोठी झोपवली दिलं बाय. एवढे कष्ट केले, मेहनत केली बाय. मी तुझे उपकार नाही विसरलो बाय. मी तुझे उपकार नाही विसरलो. पण हा पैशाच्या राशीवर लोटणारा माया पाहू आपल्याशी पैपात झाला बाबा. पैपात झाला आपल्याशी. आजच्या जगात रक्ताचं नातं कसं पैपात होते ना, ते मला आज पाहायला भेटलं माझे. आज पाहायला भेटलं माझे. कुठल्या रक्ताच्या नात्याबद्दल बोलतेस तू? कुठल्या रक्ताच्या नात्याबद्दल बोलतेस तू? तू माझा पोलीस
काहीच लागत नाही. आणि तुला ऐकायचंय तुझ्या माझ्या आता काय आहे नीट मान घेऊन आणि मन लागलंय. महादेव मंदिराच्या पायरीवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला गेला होतास. आणि नशीब समज की माझ्या आईने तुला या घरात आणलं, लहानाचं मोठं केलं, घरची जबाबदारी तुझ्यावर दिली. नाहीतर कोण्या कुठल्यानी फाडून खाल्लं असतं रे तुला. कोण कुठल्या रानट्यानी बदपाई दिसली ना तुझ्यासारख्या बेवारस मला सन्मास घातला तुलाच ठाऊक. आता मला तुझ्यासारख्या उकिल्यावर पडलेल्या माणसाची नातं ठेवायचं नाहीये. हिंमत किती झाली असा बोलायची. खरं करून राहिलं पाहिजे. तो बोललं काहीतरी सांग ना, सगळं खोटं बोलून राहिलं म्हणून. बोललं काहीतरी. अरे हेच खरं आहे. हो एकदा मला खरं सांगून टाकलं असतं तर. तुला एका चुकीमुळे माझ्या आयुष्याची अशी माती नसती झाली व अशी राखराखोडी नसती झाली माझ्या आयुष्यात. नाही तुही काहीच चुकी नाही आहे माय, तुही काहीच चुकी नाही आहे. हो माझ्या नशिबच फुटका आहे, त्याला तू तरी काय करशील. आता काय बाप्पा लई मोठा साहेबच झालास तर तू. पैसा लत्ता गाडी गोळी घरदार आलं तुझ्याजवळ. तुला आमची लाज लागून राहिली का लोक काय म्हणतील म्हणून. अरे ज्या भावाले तू लावारीस म्हणला जेव्हा तो भाऊ तुझ्यासाठी राब कष्ट करत होता, त्याने एक जोडी कपड्यावर दिवस काढले, पण तुझ्या साऱ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या केल्या. स्वतः उपाशी राहिला पण तुझ्या पोट भरला. जेव्हा तो सारा हे तुझ्यासाठी करत होता, तू मार शान शौकीत फिरत होता, तेव्हा तुला लाज नाही लागली का तुला लोक काय म्हणतील म्हणून. चूक तू नाही, चूक आहे ते माई. तू माझ्या रक्ताचं होता म्हणून तुला लई शिकवलं, तू माझ्या रक्ताचं नव्हतं म्हणून त्याच्याकडे राबून घेतलं. पण त्याने विचार नाही केला का त्याला लोक काय म्हणतील म्हणून. त्याने विचार केला तू माया तुया. पण आता मी विचार करणार नाही का मग लोक काय म्हणतील म्हणून. परिस्थिती जरी माझ्या हातात नसती ना तरी त्या परिस्थितीत कसं वागायचं आहे हे नक्कीच माहिती. आजपासून तू मेला पायासाठी कोणाला आई म्हणून राहिला तू. भले तुला लाज लागून राहिली ना आमची. थोड्या वेळापूर्वी तूच म्हणला असतं निघून जा, तुला गरज नसे म्हणून माई. मग काय आई म्हणतो बाबा. नाही राहायचं तुमचं या घरात. आमची झोपडीच बरी होती, त्यांनी सुखाने राहू आम्ही. आई अंकुश आई आई हे परा आई मी येते. मला मुद्दा आई मी तुझ्यासोबत, मला तुझ्यासोबत राहायचं, तुझ्या सावलीत राहायचं. लई मोठ्या घरची पोर आहेस, आमच्या संग नाही राहू शकणार. प्रिया तू कुठेही जाणार नाहीस. कुठल्या अधिकाराने. आता मी नवरा आहे तुझा. नवरा जो व्यक्ती आपल्या आईने दादाचा होऊ शकला नाही तो माझं काय होणार आहे. आई मी सचिनच्या बाळाची आई होणार आहे. माझ्या बाळाला ना तुला सावलीत वाढवायचं आहे मला. तू काय मी आहे ना, मी समजा करायचं. पण त्या बाळाला त्यांच्या सावलीत वाढू द्यायचा नाहीये.
तरी ते समजणार नाही. हो मावशी. हे कोण आहेस तू? सांगतो ना साहेब, सांगतो. आरेकर तलावाचं पाणी शेतकऱ्यांना मिळावं म्हणून अंकुश दादा आणि मी मोर्चा काढला होता. तेव्हापासूनच त्याची आणि माझी ओळख आहे. अंकुश दादा सारखा मित्र मिळणे म्हणजे माझं भाग्य आहे साहेब. आणि माझंच नाही तर तुमच्या परिवारात तुमचा भाऊ म्हणून, यांचा मुलगा म्हणून आहे, हे सुद्धा तुमचं भाग्य आहे. आणि ज्या भावाला तुम्ही लावारीस म्हणून हिणवता त्या भावाने तुमच्यासाठी काय केलं माहित आहे साहेब? त्याचं स्वप्न होतं की माझ्या सचिनला खूप मोठं साहेब बनवायचं. त्यासाठी तो अहोरात्र मेहनत करायचा, इतकी मेहनत करायचा की थकून जायचा. पण तरी त्याच्या मनात पुन्हा विचार यायचा की नाही, मला थकून चालणार नाही, माझ्या सचिनला खूप मोठं साहेब बनवायचं आहे. म्हणून तो पुन्हा मेहनत करायचा. एवढंच नाही साहेब, एक प्रसंग असा आला होता की तुमच्याजवळ परीक्षा फीस भरायला पैसे नव्हते. तुम्ही दारोदारी भटकत होता, तिकडे तिकडे भटकत होता. ती माऊली भटकत होती. तिला असं वाटलं की माझ्या अंकुश दादाला असं वाटलं की माझ्या सचिनला पैसे द्यायचे, मला काय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी सडाकचाही विचार न करता स्वतःच्या अंगातील 2 बाटल रक्त विकलं आणि ते पैसे तुम्हाला परीक्षा फीस भरायला दिले. तरी तुम्ही त्या माणसाला समजून घेतलं नाही साहेब. अजूनही वेळ गेली नाही. त्याला गरज आहे तुमच्या परिवाराची, या माऊलीची. समजून घ्या त्याला. मावशी, रस्त्यानं जात होतो, तुमच्या घरातील काही शब्द कानावर आले म्हणून आलो. काही चुकलं असेल तर माफ करा. हा व्यक्ती जे काय बोलून गेला ते खरं बोलतोय का? खरं बोलले का ग? आई मला क्षमा कर ग, मला क्षमा कर. मी खूप चुकलोय, मी तुम्हाला नाही समजू शकलोय. आई मला क्षमा कर ग, मला क्षमा कर. माफीच मागायची आहे ना, तर माया पोराची माया पोराची. हो, मी दादाची माफी नक्कीच मागेन, नक्कीच मागेन. कारण जेव्हापासून मला नोकरी लागली ना, तेव्हापासून भरकळत गेलोय पैशाच्या मोहपाशात. आणि तुम्हाला नाही समजू शकलोय, काही समजू शकलोय तुमच्या प्रेमाला. दादाची माफी नक्कीच मागेन. दादा, दादा, अंकुश, ए पोरा, मला क्षमा कर रे. दादा, मी खूप चुकलोय दादा, मला क्षमा कर. तुझ्या भावना नाही समजू शकलोय दादा. सचा, मला क्षमा कर. आता मला तुझी काहीच तक्रार नाही आहे. अरे तू माझ्या रक्ताचा भाऊ जरी नसला ना, तरी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी तरी. जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. मगाने बाहेर कानावर आलं की आपल्या घरी नवीन पाहुणा येणार. हे काही पैसे आहे याच्यातून तुला होणाऱ्या बाळाला चांदीचे वाळे करतो. माझ्यासारखं गरीब मजूर अजून तुम्हाला काय देऊ शकते? माया निघायचा टाइम झाला. माया जायचा टाइम झाला. माय कुठे जाणार आहेस? आपल्या मायला सोडून जाणार हा? तुझ्याशिवाय राहणार आहे मेहती. माय, मी तुला महादेव मंदिराच्या पायरीवर भेटलो. तो मला उचलून आणलं. माय, तो मला उचलून नसतं आणलं तर माय काय झालं असतं? अहो, कोणा कुत्र्याला पाडून काढलं असतं मला. काय नाही झालं नसतं. तो मला उचलून आणलं. माय, एवढं प्रेम दिलं, पण माझ्या जीवनी भरलं. माय, तुझ्या प्रेमानं माझ्या जीवनाही भरला.
या जन्मात परत तुझ्या उदरातून जन्म नाही भेटला ना बाई. पुढच्या 7ही जन्मामध्ये तुझ्या उदरातून जन्म भेटला. मी तुझीच माय, मी तुझीच माय. येशील का बाई? तुझीच माय. येशील. बाई, आजच्या जगात रक्ताचं नातं कसं बैमान होते ना ते मला आज पाहायला भेटलं. म्हणून बाई जगायची इच्छा संपली होती बाई. तुझ्या पोराला मोठं करतो, त्याला शिकवतो आणि तुला हे मी शिकवतो की हे लोक काय म्हणतील म्हणून आपल्या जवळच्या लोकांना रक्ताच्या नात्याला दूर नाही सरायचं. आपल्या आयुष्याला कोणताच निर्णय नाही थांबवायचा. कारण कुछ तो लोग तुला